सर, लक्षवेधी क्रमांक 4 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प मेट्रो मीरा भाईंदरमध्ये मेट्रोला सुरुवात झाली 2019ला, जवळजवळ 2026 हा प्रोजेक्ट खूप रखडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झालाय. उदाहरण सांगायचं हे उघडीस आलं ज्यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक ब्रिज आपण बघितला असेल की 4 लाईनचं ब्रिज सुरुवात होतो आणि 2 लाईन त्याचं लँडिंग होतो. असं पूर्ण जगात आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेही असं ब्रिज बांधलेलं नाही. हा ब्रिजची डिझायनिंग कोणी केली? कोणी केली? अधिकाऱ्याने तरी का करू दिलं किंवा कॉन्ट्रॅक्टरने आपल्या मर्जीने केलं? हा टेंडरमध्ये होता, डीपीआर त्यांनी तयार केला? अशा अनेक प्रश्न आहेत. साहेब, माझे 4 प्रश्न आहे. मी डायरेक्ट पॉइंटेड प्रश्नावरच येईल की MMRDAची जबाबदारी आहे की ठेकेदाराला जागा उपलब्ध करून देण्याचा कास्टिंग यार्डसाठी जे कुमार ह्याला जागा दिली गेली चेन्नईला. आता जागा कोणाची? स्वतःसाठी जागा भाड्यावर घेतली. ठीक आहे, तो त्याचा प्रश्न आहे. MMRDAने त्याची जागा घेतली. त्या जागा विकत घेतली असती शासनाने तर त्याची किंमत होती साहेब 20 करोड रुपये. त्याला 5 वर्षात 120 कोटी रुपये भाडे दिले, 36 रुपये फुटानी. त्याला लागून 500 फुटावर दुसरा MMRDAचा प्रोजेक्ट चालू आहे, तिकडे भाड्यावर घेतली 7 रुपये. ते पण आज हे 36 रुपये फूट म्हणजे 20 कोटी जमिनीला 120 कोटी रुपये भाडं दिलं. त्याला लागून त्याला MMRDAने दुसरीकडे जागा घेतली 7 रुपयांनी. तर ती जागाचं जे भाडं जास्तचं दिलेलं आहे ते परत घेणार का? आणि ज्या अधिकाऱ्यांनी हा रेडी रेक्टर प्रमाणे रेट काढलं, रेटेबल व्हॅल्यू, त्याच्यावर आपण काय कारवाई करणार? हा पहिला प्रश्नच आहे. दुसरा, दहिसरला स्टेशनचं मूळ टेंडर कॉस्ट होती 43 करोड रुपीज. त्यामध्ये इंटरचेंजेसचं काही प्रमाण वाढलं तर ते गव्हर्नमेंटचा रेट प्रमाणे पैसे द्यायचे होते. 43चे कदाचित 50 झाले असते, 60 झाले असते. त्याला 73 करोडचं पेमेंट दिलं. हे कुठल्या नियमानुसार दिलं? कुठल्या व्हेरिएशन कमिटीने केलं? त्या कमिटीचा अधिकारी कोण होते? तर दुसरा प्रश्न, अशा ज्या प्रकारे त्याला मदत करण्यात आली पैशाची 73 करोड, 43च्या जागेवर 73, त्याचं आपण अधिकारी ज्यांनी ते मंजूर केलं त्याच्यावर कारवाई करणार का? आणि जे कुमारकडनं ते पैसे परत ते आपण घेणार का? कारण की ते रेट साहेब दिले SSR गव्हर्नमेंट रेटने द्यायला पाहिजे, त्याला लोकल एक्सपेक्टेड रेट मार्केट रेटने त्याला पैसे दिले गेले, म्हणून ते पैसे परत घ्या. हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा, कासरवडली गायमुख इकडे एक नवीन फ्लायओव्हरला मंजुरी दिली, त्याला कुठलंही टेंडर नाही, काय नाही, डायरेक्टच व्हेरिएशन प्रमाणे त्याला काम दिलं. म्हणजे हा असं झाला की एखादा जसं जागा मालक झोपडा बांधतो, वॉचमॅनला आपण ठेवलं, त्याला जायला घर दिलं, त्यांनी हळूहळू